नमस्कार. आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज. जर आपण नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवा. आजची बातमी. उपोषण नोटिशीची दखल घेऊन भाजपा नगराध्यक्ष सुनीता खेतमाळीस व नगरसेवक पाणीपुरवठा सभापती शहाजी खेतमाळीस वंदना घोडके यांनी दखल घेऊन नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू केले आहे. त्याबद्दल औटीवाडी, तुपेवस्ती, सप्रेवाडी यांनी आभार मानले आहेत. आमदार विक्रम पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली अनेक मार्गी लागतील असा विश्वास पाणीपुरवठा सभापती शहाजी खेतमाळीस यांनी व्यक्त केली. काय म्हणाले? गेल्या 2-2.5 महिन्यापूर्वी त्यांनी नगरपालिकेत पाणी पुरवठ्याच्या संदर्भात त्यांना पाणी येत नव्हतं म्हणून अर्ज दिला. पाईपलाईन कुठंतरी चॉकअप झाली होती. ते चॉकअप काढताना ज्यावेळेस 548D या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण चाललं त्यावेळेस रोडच्या त्याच्या पूर्वी अगोदर पाईपलाईन पिण्याच्या पाण्याची टाकलेली होती आणि हे रोडचं काम करताना कुठंतरी पाईपलाईन दाबले गेली. त्यामुळे पुढं प्रेशर काही मिळत नव्हतं. आमचे कर्मचारी खूप आदबले, अधिकारी असतील, आमच्या पाणी पुरवठ्याचे कर्मचारी असतील, परंतु पाणी काय तेवढ्या प्रेशरने येईना. अनिल तुपे यांनी 26 जानेवारीला आमरण उपोषण करायचं ठरवलं, पण आम्ही त्यांना विनंती केली. कालच पाणी पुरवठा सभापती म्हणून माझी काल निवड झाली. आदरणीय पाचपुते साहेबांच्या माध्यमातून, आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या माध्यमातून अमृत 2 पाणी योजना आपल्या श्रीगोंदा शहराला 48 कोटीची पाणी योजना परत कार्यान्वित झालेली आहे, काम चालू आहे. आणि मग त्यामधून आता एक अनिल तुपेंची जी तक्रार होती, गेल्या 2-2.5 महिन्यापासून सप्रे असतील, तुपे असतील, या पट्ट्यामध्ये पाणी थोडंसं कमी येत होतं. ते काय फॉल्ट सापडत नव्हता. कामगारांच्या आणि साहेबांच्या हिशोबाने ती पाईपलाईन 548D या रोडच्या काम चाललं त्यावेळेस कुठंतरी दाबले गेले आणि त्यामुळं प्रेशर आपल्याला कमी मिळत होता. परंतु या ठिकाणी आवटेवाडी या ठिकाणी अमृत 2 मधली पाण्याची टाकी होते. त्यानंतर मात्र 100% आपल्या परिसरामध्ये चांगल्या प्रकारे पाणी प्रेशरने राहील. आणि आज आपण तुम्हाला जे पाणी येत नव्हतं त्यासाठी आपण सेपरेट लाईन आत्ता आपण जाऊन पाहून आलो की त्या ठिकाणून सेपरेट एक 4 इंची लाईन आपण मेन पाण्याची सप्रेवाडी म्हणजे तुपे आणि सप्रेंना पाणी येण्यासाठी आपण सेपरेट लाईन इथपर्यंत आणतो. त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं कनेक्शन राहणार नाही, कारण डायरेक्ट पाणी आल्यावर या ठिकाणी प्रेशर मिळत. आणि अनिल तुपेंना मी विनंती करतो की आपल्या शहराचे काम होत असताना काही ठिकाणी अडचणी होत असतात, त्या आपल्या नागरिकांमुळेच होतात. म्हणजे जाणून बुजून कर्मचारी त्यामध्ये अडचणी आणत नाहीत. आपल्या नागरिकांच्या पुढं काम अडवलं जातं. बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी रस्त्यावरती पोल वगैरे टाकताना लोक विचारच करत नाहीत, डायरेक्ट टाकतात आणि त्यानंतर कुठं पाईपलाईन फुटल्यानंतर सांगत नाहीत. त्यावेळेस आमच्या कर्मचाऱ्यांना खूप त्रास होतो. ते सगळं शोधणे, त्यातून मार्ग काढणे. मी सर्व नागरिकांना आव्हान करेल, याचबरोबर पाणी पुरवठ्याचं नाही आरोग्याचं सुद्धा आव्हान करतो की आपल्या शहरामध्ये प्रत्येक नागरिकांनी कचरा हा आपल्या जवळ जमा करून ठेवा. घंटा गाडी आल्यानंतर त्या टाकावा. प्रत्येक रोडला गेल्यानंतर लोक सकाळी फिरायला गेल्यावर सुज्ञ नागरिक, मी त्यांना विनंती करतो की ते सुद्धा रस्त्याच्या कडेला कचरा टाकतात आणि आमच्या कर्मचाऱ्यांना त्या घाणीत जाऊन तेवढं काम करावं लागतं. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि अनिल तुपे साहेब आपल्याला धन्यवाद देतो. आपण वर्गमित्र आहोत. तुम्ही गेल्या 8 दिवसापासून सांगत होते की मला पाणी येत नाही, तुम्हाला पालिकेने टँकर देण्याची सुद्धा व्यवस्था केली आणि तुमच्यासाठी सेपरेट लाईन म्हणजे सप्रे आणि तुपे वस्तीच्यासाठी सेपरेट लाईन या ठिकाणी टाकून तुमचं एक 8 दिवसामध्ये पाण्याचा प्रश्न मिटेल. या ठिकाणी आमचे पाणीपुरवठा अधिकारी उपस्थित पडवळकर साहेब आहेत, त्यांनी खूप म्हणजे प्रयत्न केले. आमचे चुंबळकर साहेब आहेत, राऊत आहेत, यांनी ते अडचण शोधण्यासाठी खूप प्रयत्न केला. परंतु योगायोगानं ते अंदाज लागला की ह्या 548D मध्ये ही पाईपलाईन दबलेली आहे. आपण एक 8 दिवसामध्ये आता लाईनचं काम चालू आहे, तो आपण सर्वांनी पाहिलं. अनिल तुपे साहेबांना मी आदरणीय पाचपुते साहेबांच्या वतीनं, विक्रमदादांच्या वतीनं मी विनंती करतो की आपण जे 26 जानेवारीला उपोषणाला बसणार होतात, आपल्या कामाला आपण सुरुवात केलेली आहे. एक 8 दिवसामध्ये आपल्याला पाण्यात आपण ते उपोषणाचा अर्ज मागे घेऊ अशा प्रकारची प्रशासनाच्या वतीनं आणि मी वैयक्तिक एक मित्र या नात्यानं आपल्याला विनंती करतो. आणि कालच पाणी पुरवठ्याचे सभापती म्हणून माझी नियुक्ती झाली. आपल्या इथं मी आज येऊन हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि 8 दिवसामध्ये 100% आपल्याला पाणी येण्याच्यासाठी मी सगळे अधिकारी, आमचे कर्मचारी असतील, यांच्या माध्यमातून व्यवस्था करून देतो. धन्यवाद. अनिल तुपे पत्रकार. गेल्या 2-2.5 महिन्यापूर्वी त्यांनी नगरपालिकेत पाणी पुरवठ्याच्या संदर्भात त्यांना पाणी येत नव्हतं म्हणून अर्ज दिला. पाईपलाईन कुठंतरी चॉकअप झाली होती. ते चॉकअप काढताना ज्यावेळेस 548D या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण चाललं त्यावेळेस रोडच्या त्याच्या पूर्वी अगोदर पाईपलाईन पिण्याच्या पाण्याची टाकलेली होती आणि हे रोडचं काम करताना कुठंतरी पाईपलाईन दाबले गेले. त्यामुळे पुढं प्रेशर काही मिळत नव्हतं. आमचे कर्मचारी खूप आदबले, अधिकारी असतील, आमच्या पाणी पुरवठ्याचे कर्मचारी असतील, परंतु पाणी काय तेवढ्या प्रेशरने येईना. अनिल तुपे यांनी 26 जानेवारीला
आमरण उपोषण करायचं ठरवलं, पण आम्ही त्यांना विनंती केली. कालच पाणी पुरवठा सभापती म्हणून माझी काल निवड झाली. आदरणीय पाचपुते साहेबांच्या माध्यमातून, आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या माध्यमातून अमृत 2 पाणी योजना आपल्या श्रीगोंदा शहराला 48 कोटीची पाणी योजना परत कार्यान्वित झालेली आहे, काम चालू आहे. आणि मग त्यामधून आता एक अनिल तुपेंची जी तक्रार होती, गेल्या 2-2.5 महिन्यापासून सप्रे असतील, तुपे असतील, या पट्ट्यामध्ये पाणी थोडंसं कमी येत होतं. ते काय फॉल्ट सापडत नव्हता. कामगारांच्या आणि साहेबांच्या हिशोबाने ती पाईपलाईन 548D या रोडच्या काम चाललं त्यावेळेस कुठंतरी दाबले गेले आणि त्यामुळं प्रेशर आपल्याला कमी मिळत होता. परंतु या ठिकाणी आवटेवाडी या ठिकाणी अमृत 2 मधली पाण्याची टाकी होते, त्यानंतर मात्र 100% आपल्या परिसरामध्ये चांगल्या प्रकारे पाणी प्रेशरने राहील. आणि आज आपण तुम्हाला जे पाणी येत नव्हतं त्यासाठी आपण सेपरेट लाईन आत्ता आपण जाऊन पाहून आलोत की त्या ठिकाणाहून सेपरेट एक 4 इंची लाईन आपण मेन पाण्याची सप्रेवाडी म्हणजे तुपे आणि सप्रेंना पाणी येण्यासाठी आपण सेपरेट लाईन इथपर्यंत आणतो. त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं कनेक्शन राहणार नाही, कारण डायरेक्ट पाणी आल्यावर या ठिकाणी प्रेशर मिळत. आणि अनिल तुप्यांना मी विनंती करतो की आपल्या शहराचे काम होत असताना काही ठिकाणी अडचणी होत असतात, त्या आपल्या नागरिकांमुळेच होतात. म्हणजे जाणून बुजून कर्मचारी त्यामध्ये अडचणी आणत नाहीत. आपल्या नागरिकांच्या कुठं काम अडवलं जातं. बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी रस्त्यावरती पोल वगैरे टाकताना लोक विचारच करत नाहीत, डायरेक्ट टाकतात आणि त्यानंतर कुठं पाईपलाईन फुटल्यानंतर सांगत नाहीत. त्यावेळेस आमच्या कर्मचाऱ्यांना खूप त्रास होतो. ते सगळं शोधणे, त्यातून मार्ग काढणे. मी सर्व नागरिकांना आव्हान करेल, याचबरोबर पाणी पुरवठ्याचं नाही आरोग्याचं सुद्धा आव्हान करतो की आपल्या शहरामध्ये प्रत्येक नागरिकांनी कचरा हा आपल्या जवळ जमा करून ठेवा. घंटागाडी आल्यानंतर त्या टाकावा. प्रत्येक रोडला गेल्यानंतर लोक सकाळी फिरायला गेल्यावर सुज्ञ नागरिक मी त्यांना विनंती करतो की ते सुद्धा रस्त्याच्या कडेला कचरा टाकतात आणि आमच्या कर्मचाऱ्यांना त्या घाणीत जाऊन तेवढं काम करावं लागतं. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि अनिल तुपे साहेब आपल्याला धन्यवाद देतो. आपण वर्गमित्र आहोत. तुम्ही गेल्या 8 दिवसापासून सांगत होते की मला पाणी येत नाही, तुम्हाला पालिकेने टँकर देण्याची सुद्धा व्यवस्था केली आणि तुमच्यासाठी सेपरेट लाईन म्हणजे सप्रे आणि तुपे वस्तीच्यासाठी सेपरेट लाईन या ठिकाणी टाकून तुमचं एक 8 दिवसामध्ये पाण्याचा प्रश्न मिटेल. या ठिकाणी आमचे पाणीपुरवठा अधिकारी उपस्थित पडवळकर साहेब आहेत, त्यांनी खूप म्हणजे प्रयत्न केले. आमचे चुंबळकर साहेब आहेत, राऊत आहेत, यांनी ते अडचण शोधण्यासाठी खूप प्रयत्न केला. परंतु योगायोगानं ते अंदाज लागला की ह्या 548G मध्ये ही पाईपलाईन दबलेली आहे. आपण एक 8 दिवसामध्ये आता लाईनचं काम चालू आहे, तो आपण सर्वांनी पाहिलं आहे. अनिल तुपे साहेबांना मी आदरणीय पाचपुते साहेबांच्या वतीनं, विक्रमदादांच्या वतीनं मी विनंती करतो की आपण जे 26 जानेवारीला उपोषणाला बसणार होतात, आपल्या कामाला आपण सुरुवात केलेली आहे. एक 8 दिवसामध्ये आपल्याला पाण्यात आपण ते उपोषणाचा अर्ज मागे घेऊ अशा प्रकारची प्रशासनाच्या वतीनं आणि मी वैयक्तिक एक मित्र या नात्यानं आपल्याला विनंती करतो. आणि कालच पाणी पुरवठा सभापती म्हणून माझी नियुक्ती झाली. आपल्या इथं मी आज येऊन हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि 8 दिवसामध्ये 100% आपल्याला पाणी येण्याच्यासाठी मी सगळे अधिकारी आमचे कर्मचारी असतील यांच्या माध्यमातून व्यवस्था करून देतो. धन्यवाद. नाव सर मोठ्या. मी रवींद्र सप्रे. पाणी आम्हाला नगरपालिकेत 2 महिन्यापासून येत नव्हतं. साहेबांच्या आणि शहाजीभाऊंच्या कानावर घातल्यानंतर प्रश्न आज सुटलेला आहे. त्यांनी कामकाज चालू केलं. किती महिने पाहिजेत ना तुम्हाला? 8 दिवसापासून पाणी. मग आता पाणी सुरू झालेलं आहे. काम चांगलं केलेलं आहे. पुण्यामुळे झालं. ही सर्व पत्रकार व सर्व संघटना यामुळं झालेलं आहे. हॅलो, आमचे नगरसेवक शहाजीभाऊ आणि सर्व पत्रकार आणि नगरसेवक भाजपचे जे कार्यकर्ते त्यांनी हा सगळा हे घेतलेला आहे, त्यावर त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो.
आता परत अडचणी येणार नाही असं.